न्यूज आहे. उद्यापासून स्कूल सुरू होत आहेत, तर मला एक आनंदात असं वेगळंच आनंद येतो आहे. कारण की मुलांमुळे मला एवढा त्रास झालेला आहे, काय सांगू तुम्हाला. एवढा म्हणजे 2 महिन्याची सुट्टी होती, तर 2 वर्षे लागले. पण फायनली उद्यापासून स्कूल सुरू होणार आहे आणि मी खूप खुश आहे. म्हणजे मी असं काय सांगतो, मला आनंद माझ्या मनातून स्कूल सुरू व्हायच्या आधीच आनंद वाटतोय मला. मुलं म्हणजे बाप रे बाप, माझी आई कशी केले असेल. 7 बहीण भावंड आणि गाव होतं ते. गावाकडे एवढं काही आम्ही त्रास कधी दिलेलंच नव्हतं. इथं कसं शहरामध्ये रूममध्ये कोंडून राहायचं आणि कुठे जायचं नाही, यायचं नाही. हॅलो भावांना बहिणींना, गुड मॉर्निंग सगळ्यांना. आणि आज आम्ही लोणच्याची तयारी केलेली आहे. हे बघा, लोणचं घालायसाठी काय काय लागतं. लोणच्याचा मसाला आहे रेडीमेड, एवढं वेळ नाही आहे. लोणचं घालायसाठी सगळी तयारी झालेली आहे माझी. आणि कामाला पण जायचं आहे, त्याच्यामुळे काही किती दिवसापासून आंबे पडलेले होते, त्याचे कलर पण चेंज झालेला आहे बघा. येलो येलो झालेलं आहे सगळं. आणि बघा आमच्या इथलं वातावरण बघू शकता तुम्ही. फारच हे आहे इथे, म्हणजे बघा सांगण्याची तर गरजच नाही आहे. तर भावांनो बहिणींनो, आमच्याकडे पाणी टंचाई चालू आहे सध्या आणि पाण्यामुळे फार प्रॉब्लेम होते आमच्याकडे. काय करायचं काही कळतच नाही आहे. आणि कॉर्पोरेशनचं पाणी येते इथे, तर वाट बघत बसली मी. हे बघा भांडे माझे. तर पाणी नाही मिळालं तर काय करायचं. किती प्रॉब्लेम आहे या विषयामध्ये. पाणी टंचाई, गॅस टंचाई, पेट्रोल टंचाई आणि पती टंचाई. म्हणजे पती टंचाई म्हणजे कसं आहे की दारू पिणारे माणसं असले घरामध्ये की सगळ्याच गोष्टींची टंचाई पडते. काय हवं आहे तुला आई? चाबी सापडली नाही आहे.